1796 सालचा जुलै महिना. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर दरबारामध्ये बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस उभे होते. त्यांच्या डोक्यात त्यावेळेला विचारांचं काहूर उठलं होतं. नेमकं त्यांना काय करायचं होतं हे त्यांनाच माहीत नव्हतं. त्यांच्या डोक्यामध्ये एक असा कट शिजत होता, की ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं कारभारी पद परत मिळणार होतं. यावेळेला नाना एक असं कारस्थान रचत होते, की ज्याच्यामुळे स्वराज्याचा कोणताही फायदा न होता त्यांना त्यांचं कारभारी पद परत मिळणार होतं आणि त्यांच्या मर्जीतला एक पेशवा गादीवर बसणार होता. कोणतं होतं हे कारस्थान, काय कारस्थान होतं आणि रायगड आणि महाड या दरम्यान नानांनी एक असं कारस्थान का रचलं, कशासाठी रचलं, तेच या एपिसोडमधनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी चिप्र वाडेकर इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलचा हा दुसरा एपिसोड. या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत महाडला बसून नानांनी रचलेलं महाडचं कारस्थान. महाडचं कारस्थान असं नाव का, तर नाना जुलै 1796 ते जवळजवळ ऑक्टोबर 1796 पर्यंत 4 महिने महाडला मुक्कामाला होते. या महाडच्या मुक्कामादरम्यान त्यांनी जो एक कारस्थान रचलं, तेच महाडचं कारस्थान. मागच्या एपिसोडमध्ये पाहिल्याप्रमाणे जूनमध्ये चिमाजी अप्पांना पेशवेपदावर बसवण्यात आलं. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना बळजबरी पालखीत घालून पुण्याला आणून त्यांना पुण्यात पेशवेपदाची वस्त्र देण्यात आली. हा सगळा कारभार सुरू झाला त्यावेळेला कारभारी होते परशुराम भाऊ पटवर्धन आणि त्यांच्याबरोबरच त्यांना लष्करी ताकद त्यावेळेला मिळाली होती, ती दौलतराव शिंदे आणि बाळोबा तात्या पागनीस या त्यांच्या कारभाऱ्यांची. परशुराम भाऊ पटवर्धनांची अशी इच्छा होती की नाना फडणीसांनी कारभारातून निवृत्त होऊन टोकाला, म्हणजे गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम जिथं होतो, आजच्या संभाजीनगर आणि नगर हायवेला जे ठिकाण आपल्याला लागतं, तिथं त्यांनी टोक्याला राहावं आणि स्नानसंध्या करून निवृत्तीत आयुष्य घालवावं. नानांची इच्छा होती पुण्याला येऊन कारभार करायची. झालं. इथंच परशुराम भाऊ पटवर्धन आणि नानांमध्ये गैरसमजाचं जाळं निर्माण झालं आणि हे जाळं अखेर परशुराम भाऊ पटवर्धनांचा पुढं मृत्यू झाल्यावरच संपलं. नानांचे अत्यंत चांगले मित्र असलेले परशुराम भाऊ पटवर्धन आता हळूहळू संशयाच्या, हळूहळू शत्रूच्या कडघऱ्यात उभे राहू लागले. नानांचा परशुराम भाऊंवरचा विश्वास हळूहळू उठत चालला. अशातच एक घटना घडली. नाना फडणीसांना मेणवलीहून, त्यांच्या मूळ गावाहून परत पुण्याला आणण्यासाठी म्हणून महाडजी पंत दाजी हे परशुराम भाऊ पटवर्धनांचे चिरंजीव शिपायांची फौज घेऊन पुण्याहून निघाले. ते पारगाव खंडाळ्यापर्यंत गेले न गेले तोच नानांना कळालं की महाडजी पंत दाजी फौज घेऊन पुण्याहून आपल्याला भेटायला येत आहेत. आता यावेळेला नानांना असा अजून एक गैरसमज झाला की महाडजी पंत दाजी आपल्याला कैद करायला येत आहेत. म्हणून नाना फडणीस मेणवलीहून निघाले. प्रतापगडाहून, राजगडाहून थेट रायगडापाशी पोहोचले आणि याच दरम्यान त्यांचे रायगडाला पाय लागले. रायगडावरती त्यावेळेला प्रचंड पाऊस कोसळत होता. त्यामुळे नानांना तिथली गार हवा त्यांच्या तब्येतीला मानवणार नाही या हेतुस्तव त्यांनी रायगडावर 2च दिवस मुक्काम केला आणि तिथनं नाना पुन्हा खाली महाडला येऊन राहिले आणि महाडला त्यांनी आपलं बस्तान बसवलं. महाडला येणारे जे रस्ते आहेत ते नानांनी झाडं पाडून बंद केले आणि आता इथून सुरू झालं नानांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कारस्थान. नानांनी इथं बसून काय केलं, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी शिंद्यांच्या फौजेमध्ये कैदेत असलेले दुसरे बाजीराव यांच्याशी संपर्क केला. दुसरे बाजीराव पेशवे मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे जुन्नरहून नजरकैदेतनं सुटलेले पुन्हा थेऊरला नजरकैदेत सापडले होते. त्यामुळे दुसरे बाजीराव यावेळेला अत्यंत उद्विग्न आणि नैराश्यग्रस्त अवस्थेमध्ये होते. नानांनी बरोबर तेच केलं. नानांना हे पक्क माहीत होतं की जर त्यांना त्यांचं कारभारी पद परत मिळवायचं असेल तर त्यांना त्यांच्या मर्जीतला, त्यांच्या बाजूचा पेशवा हवा. आता बाजीराव पेशव्यांना पहिल्यांदा नानांनी विरोध केला होता, परंतु नानासुद्धा दुःखी सत्ताहीन आणि बाजीरावसुद्धा दुःखी सत्ताहीन असे हे 2 अपोजिट पोल्स एकमेकांकडे अट्रॅक्ट झाले आणि इथनंच पाया रचला गेला महाडच्या कारस्थानाचा. नानांनी सगळ्यात पहिले बाजीरावांशी संपर्क एस्टॅब्लिश केला. आता बाजीरावांची आणि नानांची बोलणी करून देणारे असे कोण इसम होते, कोण व्यक्ती होते, या व्यक्तीचं फार मोठं कार्य आहे आणि या व्यक्तीचा पुढच्या राजकारणामध्ये, पुढच्या एपिसोड्समध्ये फार मोठा रोल आहे. कोण होतं हे व्यक्ती ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. सांगतोच ते सुद्धा.
तर झालं असं की नानांनी बाजीरावांकडनं एक लेख मिळवून घेतला. या लेखामध्ये असं लिहिलेलं की नाना फडणीस जे म्हणून निर्णय घेतील, त्या सगळ्या निर्णयांना बाजीरावाची मान्यता असेल. आता यावेळेला नानांना त्यांच्या बाजूनं लोकं उभी करायची होती. लोकं म्हणजे कोण? हैदराबादचे निजाम, मुंबईचे इंग्रज, नागपूरकर भोसले, टिपू सुलतान या सगळ्या मंडळींना जर नानांना त्यांच्या बाजूला उभं करायचं असेल, तर साहजिक होतं की ह्या सगळ्यांना काही ना काहीतरी द्यावं लागणार होतं. त्यांना नानांनी नेमकं काय दिलं, किती दिलं, कसं दिलं, कुणामार्फत दिलं हेच आपल्याला या व्हिडिओतनं पूर्ण जाणून घ्यायचं आहे. तर नानांनी पहिले बाजीरावांची लेखी कबुली मिळवली की तुम्ही म्हणजे नाना जे करतील त्याला बाजीरावांची संमती असेल. आणि बस इथनं नानांनी त्यांची बुद्धिमत्तेच्या जोरावरती कारस्थान रचायला सुरुवात केली आणि अनेक सत्ताधीशांना त्यांच्या या कारस्थानाच्या जाळ्यामध्ये गोवलं आणि इथूनच बाजीरावांना गादीवर आणायचा आणि नानांना कारभारी पद मिळवण्यासाठीचा एक ॲक्शन प्लॅन एक्झिक्यूट व्हायला लागला. महाडला बसून नानांनी पहिली खेळी केली ती म्हणजे हैदराबादच्या निजामाला स्वतःकडे वळवून घेतलं. हैदराबादचा निजाम हा पिढीजात शत्रू. मराठ्यांनी त्याला अनेक वेळा पराभूत केले. नुकतीच खर्ड्याची स्वारी झाली, त्याच्यामध्ये मराठ्यांनी निजामाला खडे चारले होते. नानांनी त्या पिढीजात शत्रूला पहिले आपला मित्र करून घेतला. कसं केलं तर नानांनी खर्ड्याच्या स्वारीत जो मराठ्यांना 32 लाखांचा मुलूख मिळणार होता, तर नानांनी हा 32 लाखाचा मुलूख निजामाला परत केला. त्यांनी सांगितलं निजामाला की तुम्ही हा 32 लाखाचा मुलूख देऊ नका, आम्ही तो मुलूख माफ करतो. मग काय, निजामानं त्या बदल्यात लगेच बिदरला फौज उभा करायला सुरुवात केली. बिदरला निजामाची फौज उभी राहत होती. त्याच दरम्यान पुण्यात निजामाचा दिवाण मुशुरील मुल्क, ज्याला मराठ्यांनी खर्डाच्या स्वारीमध्ये कैद करून आणलं होतं पुण्याला, तो सुद्धा गुप्तरित्या फौज उभी करायला लागला. आता एक इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे की गोविंदराव पिंगळे हे नानांचे हस्तक होते. त्यांनी ही सगळी चिठ्ठ्यांची देवाणघेवाण केली. आता ती चिठ्ठी काय आजच्यासारखी साधी लिहिलेली नव्हती. ती सांकेतिक भाषेत लिहिलेली होती. सांकेतिक लिपीमध्ये लिहिलेली होती. नानांनी पैसे सुद्धा पाठवले निजामाला की तुम्ही फौज उभी करा. पुण्यात सुद्धा मुशिरुल मुल्काला आणि त्याच्या हस्तकांना नानांनी पैसे पाठवले. तर अशा प्रकारे नानांनी पहिला आपल्या बाजूला वळवलेला शत्रू म्हणजे निजाम, जो आता नानांचा मित्र झाला होता. निजाम आपल्या बाजूला वळाल्याचं कळताच नानांनी त्यांचा मोर्चा वळवला नागपूरकर दुसरे रघुजी भोसले यांच्याकडे. नागपूरकर भोसले हे पूर्वापार छत्रपती शाहू महाराजांचे सरदार. ते थेट त्यांची सेवा हे छत्रपतींच्या चरणी वाहत आले. दुसरे रघुजी भोसले यावेळेला गोदावरी नदीच्या थोडंसं पलीकडं म्हणजे राक्षस भुवन वगैरे तसे थोडंसं पुढं गेलेले होते. त्यावेळेला नानांनी असं ठरवलं की आम्ही तुम्हाला गढामंडळ प्रांत जो पेशव्यांकडे होता तो तुम्हाला देऊन टाकू. म्हणजे निजामाला कसं नानांनी 32 लाखाचा मुलूख माफ केला, तसं पेशव्यांकडचा गढामंडळ प्रांत हा नानांनी स्वतःहून नागपूरकर भोसल्यांना देऊ केला आणि त्याचबरोबर नानांनी 15 लाख रुपये नागपूरकर भोसल्यांना दिले. आता ह्याबरोबर नागपूरकर भोसल्यांची फौजही जमा व्हायला लागली. जे रघुजी भोसले हे नागपूरच्या दिशेनं चालले होते, त्यांनी आता युटर्न मारला आणि ते पुण्याच्या दिशेनं सुसज्ज होऊ लागले. बरं, आता हे अजून एक झाल्यानंतर आता नानांनी पुढं काय करावं? तर मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की परशुरामभाऊ पटवर्धन हे त्यावेळेला मुख्य कारभारी होते चिमाजी अप्पांचे. तर परशुरामभाऊ पटवर्धन यांचं मूळ गाव तासगाव. तासगावला त्यांची जहागीर. पटवर्धन मंडळ सगळं तासगाव, मिरज, सांगली या भागामध्ये पसरलेलं. तर नानांनी बरोबर कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांना पैसे दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जावा आणि पटवर्धनांच्या मुलकावरती स्वारी करा. कोल्हापूरचे महाराज म्हटले की आज तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध आहात, म्हणून तुम्ही मला म्हणताय की तुम्ही जावा आणि स्वारी करा. परंतु उद्या जर पटवर्धन आणि नाना एक झाले तर काय करायचं? तर नानांनी शब्द दिला की तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तुम्ही फौज जमा करा आणि पटवर्धनांच्या प्रांतावर आक्रमण करा. याप्रमाणे कोल्हापूरकर महाराजांचे मुख्य प्रधान रत्नांकर पंत राजाज्ञा यांनी फौज जमा करायला सुरुवात केली आणि इथनं पुढं ते आता पटवर्धनांच्या मुलखावर स्वारी करू लागले. पुढं 5 वर्ष पटवर्धनांचा आणि कोल्हापूरकर महाराजांचा दंगा, लढाई झाली. तर आता 3 प्रमुख सत्ताधीश कोल्हापूरचे महाराज, नागपूरकर भोसले आणि हैदराबादचा निजाम हे नानांच्या बाजूने वळाले. आता पुढं नानांनी काय केलं की एक अफवा उठवली. त्यांनी मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरशी पत्रव्यवहार केला. त्यांनी सांगितलं की दौलतराव शिंद्यांची, बाळोबा तात्या पागनीसांची माणसं माझ्या मागावर आहेत आणि शिंदे मला हल्ला करून कधीही महाडवरनं हस्तगत करतील. मग काय, इंग्रजांनी लगेच नानांसाठी म्हणून त्वरित ठाण्याचा किल्ला रिकामा केला आणि त्याचबरोबर इंग्रजांची फौज ही लखनौला गंगेच्या काठावरती जमा होऊ लागली. त्याबरोबर इंग्रजांनी अशी हूल उठवली की अफगाणचा बादशाह हा पुन्हा एकदा मराठ्यांच्या मुलखावर म्हणजे दिल्लीवरती आणि त्याच्या खालच्या आग्रा, चंबळपर्यंतच्या या प्रांतावरती स्वारी करणार आहे, तेव्हा ताबडतोब शिंद्यांनी उत्तरेत जावं.
आता नानांसाठी ठाण्याचा किल्ला इंग्रजांनी रिकामा केला, ही बातमी हा म्हणता सगळीकडे पसरली. म्हणजे आता एका अर्थानं नानांनी इंग्रजांना काही दिलं नाही, परंतु इंग्रजांची मात्र नानांशी मैत्री करायची खूप इच्छा होती. असं तुम्हाला आता पुढच्या काळात दिसून येईल, की इंग्रज इतके उतावीळ होते मराठ्यांना मदत करायला, की त्यांना काहीतरी कुरापत काढून मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव करायचा होता, की जेणेकरून मराठ्यांच्या एखाद्या आपापसातल्या भांडणात भाग घ्यायचा आणि सगळ्या मराठ्यांना अंकित करायचं. त्यांनी पुढं काय केलं हे पुढे येईलच. आता एकच अत्यंत महत्त्वाची व्यक्ती नानांच्या बाजूनं यायची राहिली होती. ते व्यक्ती म्हणजे दस्तूर खुद्द आलिजा बहाद्दर दौलतराव शिंदे. दौलतराव शिंद्यांचं 16 वर्ष वय बरं का ह्यावेळेला. ते काय फार अनुभवी किंवा मोठे नाहीत. चिमाजी अप्पांना गादीवर आणण्यासाठी परशुरामभाऊ पटवर्धन आणि शिंद्यांचे कारभारी बाळोबा तात्या यांचा मुख्य पुढाकार होता. नानांनी बरोबर तेच हेरलं. नानांनी काय केलं, की शिंद्यांचे कारभारी आणि स्वतः दौलतराव शिंदे यांच्यामध्ये फूट पाडायची बघितली. असं म्हणतात, की यासाठी नानांनी महाडजी शिंद्यांची एक रक्षा केशरी म्हणून होती, जी उज्जैनला होती, तिचा उपयोग करून घेतला आणि तिच्यामार्फत दौलतरावांना सांगितलं, की तुम्ही हे जे करताय हे चुकीचं आहे. आणि याचबरोबर दुसरे बाजीराव पेशवे त्यावेळेला शिंद्यांच्या छावणीमध्ये कैदेत होते. त्यांच्यामार्फत सुद्धा नानांनी बोलणं सुरू केलं. असं हळू-हळू नानांच्या बाजूनं दौलतरावांचं मन झुकू लागलं. दौलतराव शिंद्यांनी एके दिवशी बाळोबा तात्यांना विचारलं, की "अहो, तुम्हाला मी मदत केली. तुम्ही चिमाजी अप्पांना पेशवेपदावर बसवलं. त्यांना तुम्ही थेऊरवरनं पुण्याला आणलं. पण पैसे कुठे मिळाले?" आता निजामावर स्वारी करून पैसे घ्यायचं म्हणता, तर त्यांच्या बाजूनं सगळी लोकं आहेत. त्यांच्या बाजूनं इंग्रज आहेत. त्यांच्या बाजूनं नागपूरकर भोसले आहेत. मग आपण एकट्याने कसं काय करायचं? बाळोबा तात्यांना म्हणू लागले, की "आता पैसे मिळत नाहीत, तर पुढं काय करायचं?" बाळोबा तात्यांना दौलतराव शिंदे असं देखील म्हणाले, की "तुमच्यामुळे आम्ही इतक्या दिवस कारस्थान करून उत्तरेतला दिल्लीचा मुलूक सोडून दक्षिणेत पुण्यात राहिलो. आता फौजेला पैसे तर मिळत नाहीत. फौजेला अन्नधान्य मिळत नाही. फौज उपाशी मरते. तुम्ही काहीतरी मार्ग काढा." या दरम्यान आता दौलतराव शिंदे नानांच्या बाजूने वळू लागले. हे काय फक्त वैचारिकदृष्ट्या वळणारे नव्हते. काहीतरी द्यावं लागणार होतं. तर नाना फडणीसांनी दौलतराव शिंद्यांना अहिल्यानगरचा आजचा जो किल्ला आहे, तो किल्ला देऊ केला. त्या किल्ल्याबरोबरच ₹1,00,00,000 हे शिंद्यांना नानांनी देऊ केले. देऊ केले म्हणजे लगेच दिले नाहीत. त्याच्यावरनं त्या पैसे घेण्यावरनं पण पुढं खूप राजकारणं झाली. काय झालं, कसं झालं ते पुढे येईल. तर हे सगळं होत असताना नानांनी हुजुरातीच्या फौजेमध्ये सुद्धा फितूर करायचा बघितला. हुजुरातीची फौज म्हणजे प्रत्यक्ष पेशव्यांच्या अंमलाखाली असलेली फौज. या फौजेवरती बाबा फडके म्हणून म्हणजे हरिपंत फडक्यांचे चिरंजीव मुख्य होते. त्यांना पैसे देऊन करून नानांनी त्यांच्यामार्फत गुजरातीची फौज पुण्यात जमवायला सुरुवात केली. या दरम्यान मानाजी फाकडे म्हणून एक शिंदे घराण्याचेच दूरचे नातेवाईक होते. त्यांना नानांनी पैसे दिले आणि त्यांनी वाईला जाऊन फौज जमा करायला सुरुवात केली. म्हणजे बघा हळू सगळीकडं नानांनी पैसे पुरवले आणि ह्या सगळ्या लोकांनी हळू फौजा जमवायला सुरुवात केली. आता हे सगळं सुरू असताना इकडं पुण्याला परशुरामभाऊ पटवर्धनांचा आणि बाळोबा तात्यांचा कारभार सुरू होता. त्यांना हे कळत नव्हतं का? तर हो, सुरुवातीच्या काही दिवसात त्यांना हे समजत नव्हतं, की नाना काहीतरी कारस्थान करतायत. पण नंतर हळू परशुराम भाऊंना कळू लागलं, की नाना आता काहीतरी जबरदस्त कट रचणार आहेत. तसं त्यांनी लगेच बाबा फडक्यांना कैद केलं. मानाजी फाकड्यांना कैद करण्यासाठी त्यांनी फौज पाठवली. मुशीर मुल्काला परशुरामभाऊ पटवर्धनांनी ऑगस्ट महिन्यामध्ये मोकळं केलं आणि मुशीरला सांगितलं, की "आम्ही तुला पैसे देतो, तू फौज उभी कर, आमच्या बाजूने ये." तर हा मुशीरुल मुल्क इतका डबलडोलकी होता, म्हणजे जवळ नजीब खानासारखा होता तो, की त्यांनी इथनंही म्हणजे परशुराम भाऊकडनंही पैसे घेतले आणि त्याच वेळेला नानांकडनंही पैसे घेतले. मार्केट यार्ड जवळ गुलटेकडीचं मैदान आहे. त्या गुलटेकडीच्या आसपासच्या भागामध्ये या मुशीरुल मुल्काची फौज जमा होऊ लागली. आता परशुराम भाऊंना कळेना, की नेमकं नानांना कसा अटकाव करावा. नानांविरुद्ध फौज पाठवावी, तर त्यावेळेला पावसाळा जबरदस्त होता. काहीच करता येत नव्हतं. मग परशुरामभाऊ पटवर्धनांनी तसाच थोडा वेळ जाऊ दिला. आता तुम्ही म्हणाल, ही सगळी कारस्थानाची तयारी पूर्ण झाली. आता हे कारस्थान नेमकं आकाराला कसं आलं? ह्याचं एक्झिक्युशन कसं झालं? दसरा पार पडला. विजयादशमीला चिमाजी अप्पांनी सीमोल्लंघन केलं. सगळ्यांना वस्त्र वाटली आणि बस या सीमोल्लंघनानंतर 26 ऑक्टोबर 1796ला पहिला झटका बसला. शनिवार वाड्याबाहेर मुशीरुल मुल्काची फौज जमा होऊ लागली. त्याच्याबरोबर यशवंतराव होळकर सुद्धा आपली फौज घेऊन होते. या सगळ्या मंडळींनी थेट शनिवार वाड्यात आक्रमण केलं. आक्रमण केलं म्हणजे ते शनिवार वाड्यामध्ये आत शिरले. त्यांनी तोफा चालवल्या नाहीत. तर ह्या सगळ्याची कुठेतरी कुणकुण परशुराम भाऊंना लागली होती. त्यामुळे परशुराम भाऊ चिमाजी अप्पांना पाठीला बांधून घोड्यावर बसून पहिले पर्वतीला आणि तिथनं नंतर थेट जुन्नरला निघून गेले.
यशवंतराव होळकरांनी त्यांचा जुन्नरपर्यंत पाठलाग केला आणि जुन्नरला त्यांनी चिमाजी अप्पांना आपल्या ताब्यात घेतलं आणि परशुराम भाऊ पटवर्धन मंडणगडला कैदेत पडले. झालं, परशुराम भाऊ पटवर्धनांचा काटा अशा प्रकारे निघाला. जे नानांचे अत्यंत जवळचे मित्र होते ते गेल्या काही महिन्यात त्यांचे शत्रू झाले होते आणि आता तर ते नानांचे कैदीच झाले होते. बस हे सगळं झाल्यावरती आता इकडं बाजीराव पेशव्यांना मोकळं करायची फक्त एक औपचारिकता राहिली होती. बाजीराव पेशव्यांना त्यावेळेला परशुराम भाऊंनी असं ठरवलं होतं, की आपण झाशीजवळ जहागीर द्यायची आणि त्यांना तिकडे जाऊन रिटायर करायचं. बाजीराव पेशवे काही केल्या पुण्याहून झाशीच्या दिशेने जायला तयार होईनात. त्यांनी उपोषण केलं. हे सगळं करता करता कसेबसे ते अहिल्यानगरजवळ जामगावला पोहोचले. इतक्यात त्यांना बातमी आली, की परशुराम भाऊंना नानांनी कैद केलंय. म्हटल्यावरती लगेच ते पुन्हा परत येऊ लागले. तर याआधी एक अशी घटना घडली, ज्या दिवशी परशुराम भाऊ पटवर्धनांना कैद केलं त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळ होती शिंद्यांच्या छावणीमधली. शिंद्यांनी त्यांच्या कारभाऱ्यांना बोलवून घेतलं. बाळोबातात्या त्यांच्या छावणीमध्ये जाऊन उभे राहिले. त्यांनी शिंद्यांना मुजरा केला आणि त्या क्षणी दौलतराव शिंद्यांनी बाळोबातात्यांना कैद केलं. झालं, बाळोबातात्यांची एक कारकीर्द इथं संपली. बाळोबातात्यांना पुढं पुन्हा सोडण्यात आलं, ते आपण पुढं पाहू नंतर. परंतु अशा प्रकारे ज्या कारभाऱ्यांच्यावरती दौलतराव शिंद्यांचा प्रचंड विश्वास होता, त्या कारभाऱ्यांमध्ये आणि दौलतराव शिंद्यांमध्ये वैमनस्याची पहिली ठिणगी पडली. या ठिणगीला कोण जबाबदार? आता हे तुम्हीच ठरवा. अशा प्रकारे बाळोबा तात्यांना कैद केल्यावरती दौलतराव शिंद्यांनी नानांना पत्र लिहिलं, की आम्ही कारभाऱ्यांना कैद केलं आहे. बाजीरावांना सुद्धा आम्ही जवळ मोकळं केलं आहे. आता तुम्ही महाडहून निघा आणि पुण्याला परत या. बस महाडचे कारस्थान रंगले. अशा प्रकारे आता नाना महाडहून निघाले. जांभूळवाडीच्या तलावाजवळ नानांची बाग होती. त्या बागेमध्ये नाना येऊन उतरले. आता ते येऊन उतरले म्हटल्यावरती इकडं चिमाजी अप्पांना जुन्नरवरनं पुण्याला आणलं. त्याचबरोबर रघुनाथराव पेशव्यांचे दत्तक पुत्र अमृतराव हे सुद्धा जे मागच्या एपिसोडमध्ये जुन्नरला राहिले होते ते पण आता जुन्नरवरनं पुण्याला आले. अशा प्रकारे पुण्याजवळ खराडीच्या तळावरती बाजीराव, चिमाजी अप्पा आणि अमृतराव तिघही बंधू एकत्र आले. लवकरच नाना फडणीसांची स्वारी एरंडवणेला येऊन उतरली. आता नाना लवकरच त्यांच्या वाड्यामध्ये जाणार आणि बाजीराव पेशव्यांना वस्त्र येऊन ते पेशवेपदावर बसणार आणि सगळं राज्य सुरळीत चालू लागणार असं दिसायला लागलं. पण नाही, कारस्थानं काय एवढ्यात संपणारी नव्हती. काय घडलं तर नाना फडणीसांनी स्वतःहून हे कारस्थान रचलं, परंतु ते पुण्यात आल्यावरती काही केल्या कारभार हातात घेईनात. ते म्हटले की कुणीतरी मध्यस्थ हवं, कुणीतरी जामीन हवं, जे की सांगेल की बाजीराव पेशवे माझ्या जीवाला अपाय करणार नाहीत. मग काय, बाजीराव पेशव्यांच्या बाजूनं जामीन म्हणून दौलतराव शिंदे, तर नानांच्या बाजूनं जामीन म्हणून निजामाचा दिवाण मुशीर उल मुल्क उभा राहिला. किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा, पेशवे आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या मध्ये जामीन म्हणून निजामाचा दिवाण उभा राहतो. मराठेशाही जी एकेकाळी अटके पार झेंडे रोवत होती, ती आता कशी लयाला जात होती हे आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा. ही सगळी घटना जरी भावनिक करणारी असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या तत्वावरती राज्य विस्तार हा नानासाहेब पेशव्यांनी आणि त्यानंतर रघुनाथराव पेशव्यांनी, माधवराव पेशव्यांनी सुद्धा केला होता. परंतु आता त्यांचेच वारसदार, त्यांचीच माणसं, ज्या नाना फडणीसांनी इंग्रजांना हरवलं होतं, तेच नाना आता दुसऱ्या बाजीरावांच्यासाठी म्हणून जामीन म्हणून निजामाच्या दिवाणाला घेऊ लागले. शत्रू घरात नाही येणार तर दुसरं काय होणार? अशा प्रकारे सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्यानंतर अखेर 26 नोव्हेंबर 1796ला नानांची आणि बाजीरावांची भेट झाली. खराडीला आता हळूहळू फौजा जमायला लागल्या. नागपूरकर रघुजी भोसले हे त्यांची जवळजवळ 50 ते 60 हजार फौज घेऊन पुण्याला आले. होळकरांची फौज जमा झाली. दौलतराव शिंद्यांची पूर्वीपासून फौज पुण्यात होती. निजामाची फौज जमा झाली. अशा प्रकारे जवळजवळ 2.5 ते 3 लाख फौजेचा जमाव त्यावेळेला पुण्यात झाला. या सगळ्या फौजेच्या उपस्थितीमध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमी रविवार दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पेशवे पदाची वस्त्र स्वीकारली. बाजीरावांनी वस्त्र स्वीकारली आणि लगेच त्याच दिवशी पहाटे मिरवणुकीनं बाजीराव, अमृतराव आणि चिमाजी अप्पा खराडीवरनं शनिवार वाड्यात गेले. पहाटे 5 वाजता त्यांनी शनिवार वाड्यामध्ये गृहप्रवेश केला आणि इथून सुरू झाली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची वादळी कारकीर्द. अशी कारकीर्द की ज्याच्यामध्ये दुसऱ्या बाजीरावांचा इंग्रजांनी पराभव केला आणि थेट त्यांचं राज्यच संपलं. कसं संपलं, काय संपलं हे आता आपण पुढं आपल्या पूर्ण चॅनलच्या काही एपिसोड्समधनं पुढच्या पाहून घेऊयात. परंतु हे सगळं घडत असताना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दौलतराव शिंदे आणि
नाना फडणीस यांच्यामध्ये जी काही बोलणी झाली त्याच्यावरती त्यांनी एक महत्त्वाचा माणूस नेमला होता. कोण होते हे व्यक्ती? तर हे व्यक्ती होते कागलचे सखाराम उर्फ सर्जेराव घाटगे. सर्जेराव घाटग्यांचा पुढच्या ह्याच्यामध्ये इतका महत्त्वाचा रोल आहे. सर्जेराव घाटग्यांमध्ये आणि दुसऱ्या बाजीरावांमध्ये एक गुप्तकट यावेळेला रचण्यात आला आणि हा असा गुप्तकट होता, की जो नानांना सुद्धा माहीत नव्हता. नानांना या गुप्तकटाची काहीही कल्पना नव्हती. नंतर ती कल्पना यायला लागली. हा गुप्तकट काय होता हे मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. परंतु नाना फडणीसांनी रचलेल्या महाडच्या कारस्थानामुळे 4 डिसेंबर 1796ला बाजीराव रघुनाथ हे श्रीमंत बाजीराव रघुनाथ पंडित प्रधान झाले. नानांनी हे कारस्थान रचलं खरं, परंतु एकाच वर्षामध्ये नानांची अशी गत झाली, की त्यांना हे कारस्थान आपण का रचलं असा प्रश्न पडला असावा. त्यांना नेमकं काय झालं? कुठं त्यांना पकडलं का त्यांना दंड केला का काय केला? हे आता जाणून घेऊयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत इंडिया इन ट्रान्झिशन ह्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच इतिहासातल्या ट्रान्झिशनल घटना गोष्टी रूपानं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे. आपण सबस्क्राईब केलंत म्हणजे मला प्रेरणा मिळेल जास्तीत जास्त कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा. एखादी गोष्ट आपल्याला खूपच आवडली असेल तर त्याचा नक्की कमेंटमध्ये उल्लेख करा. पुढच्या एपिसोडची नक्की वाट बघा. स्टे ट्यून्ड. धन्यवाद.